रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारत भूमीच्या संरक्षणासाठी शौर्याने लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली। ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली। निवेदन नायब तहसीलदार सचिन राऊत यांना दिले। आरपीआयचे कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली। देशामध्ये सिंदूर नावाचे ऑपरेशन केले, यामध्ये यश आले। यात ज्यांनी सहभाग घेऊन भारताचा स्वाभिमान जिवंत ठेवला, ज्यांनी आमच्या भगिनींचे कुंकू पुसले, त्याला धडा देण्यासाठी भारत हा एकसंघ आहे हे जगाला दाखवून दिले। भारत देश जगात कुठेही कमी नाही हे दाखवून दिले। या सिंदूर नावाच्या ऑपरेशनमध्ये काही जण शहीद झाले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि तसेच योगदान देणाऱ्या प्रोत्साहित करण्यासाठी ही भारत रॅली केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतभर काढण्यात आली आहे। गेल्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपल्या निष्पाप लोकांचा बळी गेला। या निष्पाप लोकांच्या बळीचे उत्तर म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्यांचे तळं उद्ध्वस्त केले आणि या त्यांचं सिंदूरी ऑपरेशन हे सक्सेस करून दाखवलं। त्या निमित्ताने आमच्या पक्षाचे सर्व रामदासजी आठवले साहेब यांनी सांगितलं की 22 मे ते 5 जूनपर्यंत आपल्याला संपूर्ण भारतभर अभिनंदन यात्रा हे घ्यायच्या आहेत। त्या निमित्ताने आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी आम्हाला आदेश दिला की आपण आपल्या कर्जत तालुक्यामध्ये अभिनंदन यात्रा घ्यावी। तेव्हा आम्ही जिल्ह्याच्या आदेशाचे पालन करून आणि आमच्या कोकणाचे नेते राहुल चालुकर साहेब आणि मार्गदा गायकवाड यांच्या आणि जिल्ह्याचे सचिव महासचिव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे भारत अभिनंदन यात्रा याचे आयोजन केलं आहे। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं। या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून अतिरेक्यांना कंठस्थान घालण्याचं काम, अतिरेकी अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने केलेलं आहे। आरपीआयचे भारत जिंदाबाद यात्रेमध्ये कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, जिल्हा सचिव सुनील सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, ज्येष्ठ नेते दीपक भालेराव, विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट उत्तम गायकवाड, युवक अध्यक्ष अमर जाधव, युवक सचिव राहुल गायकवाड, कर्जत महिला शहर अध्यक्षा वैशाली भोसले, नेरळ महिला शहर अध्यक्षा सुरेखा कांबळे, तिवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुष्मिता जाधव, महिला पदाधिकारी उज्ज्वलताई सोनवणे, जयश्री सोनवणे, अनिता गायकवाड आदीसह आरपीआयचे पदाधिकारी राजू जगताप, संतोष जाधव, सुभाष पवार, स्वप्नील काकडे, अलोक डाळिंबकर, मनोज निकम, भीमराव गायकवाड, गौतम जाधव मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।